चंद्रपुरात काँग्रेस शहर अध्यक्षांच्या घरावर गोळीबाराची घटना घडली आहे। राजू रेड्डी यांच्या निवासस्थानी रात्री 8 वाजता हा गोळीबार झालाय। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। फायरिंग झालेली एक गोळी पोलिसांना मिळाल्याची माहिती सुद्धा समोर आली आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा सध्या शोध सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल असुटकर सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, महत्त्वाची अपडेट खरं तर ही म्हणावी लागेल, राजू रेड्डी यांच्या निवासस्थानावर हा गोळीबार झाला। नेमका कोणी हा गोळीबार केला याबद्दल काही माहिती समोर आली आहे का? गौरी, घोगुस शहर हे गुन्हेगारांसाठी एक केंद्र झाल्याचं चित्र आहे गेल्या काही दशकात। आणि त्याच ठिकाणी काँग्रेसचे एक शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावरती रात्री 8 वाजता अज्ञातांनी गोळीबार केलेला आहे। सुदैवाने ही गोळी कोणाला लागली नाही, कुणी जखमी सुद्धा झालेलं नाहीये। मात्र या घटनेनंतर त्या परिसरात दहशत आहे। मोठ्या प्रमाणात राजू रेड्डी यांचे समर्थक त्या ठिकाणी एकत्र झालेले आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस तपास करत आहे की नेमका हा गोळीबार कोणी केला असावा। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडत आहे, 2 दिवसापूर्वी पोलिसांवरती हल्ला झालेला होता, त्यात एका पोलिसांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे आणि आता ही अशी घटना घडलेली आहे। नक्कीच राहुल, खरं तर पोलिसांकडून या संदर्भात काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।